वाशी बाजार समितीत तांदळाच्या भावात 11% वाढ. सर्वसामान्यांना ऐन सणासुदीत महागाईची झळ. दिवाळीपर्यंत मागणीत वाढ होत असल्याने तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता. बाजारात आवक कमी झाल्यामुळे कांदा, लसूण आणि आल्याच्या किमतीत मोठी वाढ. कांदा आठवड्याभरात 40 रुपयावरून थेट 60 रुपये, लसूण प्रति किलो 300 रुपयांवर तर आलं 200 रुपये प्रति किलोवर. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. वीरभटा जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय बुधवारी बंद राहणार. ईद ए मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने प्राणी संग्रहालय बंद राहणार. अनेक वर्षांपासून शासकीय कंत्राटदारांची 80,000 कोटींची देयकं थकीत. थकबाकी न मिळाल्यास भविष्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचा राज्य शासनाला इशारा. याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची मिलिंद भोसले यांची माहिती. पुढील 2 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी योग्य हवामानाचा अंदाज घेऊन नियोजन करण्याचे हवामान विभागाचं आवाहन. गणपती आगमन पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांचा फटका. परळमध्ये गर्दीचा फायदा घेत 4 जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लंपास. एकूण 2,80,000 रुपयांच्या सोन्याच्या चेन चोरीला. अनेकांचे मोबाईल फोनही लंपास. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.